तयार होणारा ज्यूस हा इथेनॉल कडे वळवायचा आहे। साखरेवर किसान सभेचे नेते अजित नवले नेमके काय म्हणाले? साखरेची दरवाढ हा मोठा स्कॅम, ऊस आणि त्याच्यापासून तयार होणारा ज्यूस इथेनॉल कडे वळवायचा आहे। साठेबाजीच्या स्कॅम मध्ये मंत्र्यांची भागीदारी, किसान सभेचे अजित नवले यांचा आरोप। साखरेच्या दरवाढीच्या संदर्भात मोठे स्कॅम देशात सुरू आहे। ऊस आणि त्याच्यापासून तयार होणारा ज्यूस हा इथेनॉल कडे वळवायचा आहे आणि त्यातून आता प्रचंड नफा कमवायचा आहे। या स्कॅम मध्ये मंत्र्यांची भागीदारी असल्याचा आरोप राष्ट्रीय किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केलाय। साखरेचे दर सतत वाढत असल्याने आता जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे असा इशारा नवले यांनी दिला। अजित नवले वर्ध्यात मकबाच्या संमेलनाला आले असताना माध्यमांना प्रतिक्रिया दिली। मुळात मोठ्या प्रमाणात पुढच्या सीझन मध्ये ऊस आणि त्याच्यापासून तयार होणारा ज्यूस हा इथेनॉल कडे वळवायचा आहे आणि प्रचंड नफा कमवायचा आहे। याच्यासाठी मोठं स्कॅम या साखरेच्या दरवाढीच्या माध्यमातून देशामध्ये सुरू आहे। असं कधीही झालेलं नाहीये की साखरेचे दर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 40% वाढलेले आहेत। आता जो साठा सरकार डिक्लेअर करतोय तो 38 लाख टनाचा आता उपलब्ध आहे, जो साठा पुढे 2 महिने ऑलरेडी चालणार आहे आणि सप्टेंबर मध्ये नवी साखर बाजारामध्ये येणार आहे। त्यामुळे बाजारात कुठेही आणि देशात कुठेही साखरेची कमतरता नाही। मात्र साठेबाजारी करून मोठ्या प्रमाणामध्ये तसं एक पॅनिकनेस तयार केला गेलेला आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात भाव वाढवले गेलेले आहेत आणि त्याच्या आडून मोठ्या प्रमाणात कच्ची साखर आयात करण्याचं धोरण हे केलं गेलेलं आहे। हे मोठं स्कॅम आहे आणि त्याच्या विरोधात किसान सभा भूमिका घेते आहे। सरकारला आमचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारची साखर आयात करण्याची गरज नाही। तुमच्या चौकशी एजंटच्या कार्यान्वित करा, धाडी टाका। मोठ्या प्रमाणात साठेबाजारी या साखरेची झालेली आहे, तो साठा बाहेर काढा। हा प्रश्न चुटकीसरशी सुटल्याशिवाय राहणार नाहीये। आणि साठेबाजारी करणाऱ्यांची भागीदारी आहे, मोठा स्कॅम जो आहे त्याच्यामध्ये अनेक मंत्र्यांची भागीदारी आहे। त्याच्यामुळे सरकार अशा प्रकारे ही कारवाई करेल अशी शक्यता मला वाटत नाहीये। जनतेने याच्या विरोधात रस्त्यावर आल्याशिवाय सरकारला या सगळ्या परिस्थितीमध्ये कारवाईला भाग पाडता येणार नाहीये आणि म्हणून कोणत्याही प्रकारची टंचाई नसताना जी प्रचंड मोठी महागाई सणासुदीच्या दिवसामध्ये जनतेवर लादण्यात आलेली आहे, जनतेनंच त्याचा पर्दाफाश केला पाहिजे आणि त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। दर आता जे आहेत त्याची तुलना केली तर शेतकऱ्यांना प्रति टन किमान 8 ते 9 हजार रुपये आपल्याला भाव मिळायला पाहिजे। मात्र आज शेतकऱ्यांना 4,000 रुपये सुद्धा मिळत नाहीये। 3-3.5 हजारावर आम्हाला समाधान मानावं लागतंय आणि ते सुद्धा कंपन्या कारखाने द्यायला तयार नाहीये। त्याच्यामुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जे सांगत आहेत की या साखरेच्या वाढलेल्या भावाचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे, हे हास्यास्पद विधान आहे। दत्तात्रय भरणे यांना मला विनंती करायची आहे की त्यांनी आकडेवारी समोर ठेवावी। कोणत्या कारखान्याकडे आज साखर शिल्लक आहे? साखर कारखान्याकडे शिल्लकच नाहीये। पेमेंट करण्यासाठी ऑलरेडी त्यांनी ती व्यापाऱ्यांना विकलेली आहे। त्यामुळे साखरेच्या भावाचा फायदा हा जर कोणाला होणार असेल तर ज्यांनी साखर आता स्टोअर करून ठेवलेली आहे त्या व्यापाऱ्यांना, मध्यस्थानांना, दलालांना आणि राजकीय लोकांना होणार आहे। त्यामुळे दत्तात्रय भरणे साफ चुकीची माहिती देत आहेत, शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत। याचा फायदा शेतकऱ्यांना बिलकुल होणार नाही, हे वास्तव आहे।